नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे नवीन एपिसोड म्हणजे 20 जुलैचा पूर्ण एपिसोड। चला तर मग पटापट लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा की आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते। तर आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली देवळात आलेले असतात आणि बाहेर त्यांना प्रेसने घेरलेलं असतं। तेव्हा अर्जुन प्रेसला सांगतो की एक माणूस जो अनाथ मुलांसाठी आश्रम चालवतो, त्यांच्यावर वडिलांसारखं प्रेम करतो आणि त्याला परवडत नसूनसुद्धा स्वतःचे पैसे खर्च करतो, अशा व्यक्तीवर जेव्हा कोणाचा खोटा आरोप होतो तेव्हा त्याच्या अब्रूचंही नुकसान होतं आणि त्याची भरपाई कोण करणार आहे। तेव्हा एक रिपोर्टर विचारते की तुम्हाला असं म्हणायचं आहे का पाटील निर्दोष आहेत? आता हे सगळं निकालाच्या दिवशीच कळेल की साक्षी शिखरे ही की पाटील यापैकी कोणी दोषी आहे ते। तेव्हा अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली, तुम्हीसुद्धा त्या निकालाची वाट बघा आणि स्वतःच निकाल देऊ नका। ज्या दिवशी मधुबाई निर्दोष सुटतील त्या दिवशी मी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेईल आणि तुम्हा सगळ्यांना बोलवेल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि तुम्हालासुद्धा माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील। तेव्हा परत एक रिपोर्टर अर्जुनला विचारतो, वात्सल्य आश्रमात एक मृतदेह आढळलेला, त्याचा संशय पाटलांवरतीच जाणार ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रश्न विचारण्याआधी तुम्ही जराही अभ्यास करत नाही का? तेव्हा सायली म्हणते, हो, ह्यांनी कोर्टात आधीच सिद्ध केलेलं आहे की त्या माणसाचा खून झाला तेव्हा मधुभाऊ तुरुंगात होते आणि जो माणूस हरीश म्हणून खोटे मेसेजेस पाठवत होता तो माणूस शिखरे कन्स्ट्रक्शनच्या साईटवर लपलेला होता। आता तुम्हीच सांगा, संशय कोणावर जातो ते, मधुभाऊंवर की महिपत शिखरेवर? आणि ही सगळी चर्चा एक माणूस लपून तिकडे बघत असतो। तेव्हा सायलीसुद्धा बोलू लागते आणि म्हणते, प्रेस हा समाजाचा एक स्तंभ असतो, एक आरसा असतो आणि तुम्ही हा स्तंभ असतानासुद्धा असे बिनबुडाचे प्रश्न का विचारत आहात तुम्ही? तेव्हा एक पत्रकार मध्येच म्हणतो की बेजबाबदार तर अर्जुन सुभेदार आहेत, कोर्टाच्या बाहेर एका वकिलाला मारहाण केली, खरं आहे का हे? आणि तुमच्या रागावरती ताबाच नाही आहेत। तुम्ही जर असे चार चौघात वागणार असाल तर तुमचं मानसिक संतुलन बिघडले असं समजू का? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही ज्या माणसाला वकील म्हणत आहात ना तो फक्त डिग्रीने वकील आहे। आणि तो सायलीला म्हणतो, बायको तू कोणता शब्द वापरल्यास? हां, काळीमा। हां, तो व्यक्ती म्हणजे वकिलांसाठी एक काळीमा आहे आणि ते ॲडव्होकेट जोशी स्वतःचे खिसे भरण्यासाठी चुकीच्या माणसांना साथ देतो आणि बघायचं ना म्हणून सगळ्या प्रेसला घेऊन पुढे जातो आणि त्याच्या कारजवळ नेऊन त्याच्या कारमधून काही प्रेसला एक एक पेपर देतो आणि ॲडव्होकेट जोशींनी केलेल्या कामाचे हे सगळे प्रूफ आहेत। ज्या माणसाने कायदा जपायला हवा, लोकांना न्याय मिळवून द्यायला हवा, तो माणूस पैशांसाठी कायदा मोडतो आणि माझ्यासाठी न्याय हा जास्त महत्त्वाचा आहे आणि अशा माणसाला मी मारलं तर काय चूक केलं सांगा ना, तुम्हीच सांगा। तेव्हा एक महिला पत्रकार सायलीला विचारते की तुम्ही तुमच्या वडिलांना वाचवण्यासाठी अर्जुन सुभेदारांबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट केलं आणि त्यांच्याबरोबर 1 वर्ष राहिलात, हे खरं आहे का? तेव्हा सायली अगदी कॉन्फिडेंटली उत्तर देते, हो, हे खरं आहे आणि त्याचबरोबर हे सुद्धा खरं आहे की कायद्याने आम्ही तेव्हासुद्धा नवरा बायको होतो आणि आजही नवरा बायको आहोत। आणि पत्रकारांना सांगते, तुम्हाला जो बातम्यांना मीठ मसाला लावायला हवा आहे ना तो मी तुम्हाला देणार नाही आहे। त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेलं कारण की मला माहीत होतं माझे वडील निर्दोष आहे आणि जर त्यांना कोणी सोडवू शकत होते तर ते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारच। तेव्हा एक पत्रकार बोलतो की मधुकर पाटील यांनासुद्धा वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहात तुम्ही आणि ते तुमचे सासरे आहेत, म्हणजे ग्रेट, त्यांना शिक्षा होऊ नये म्हणून तुम्ही वाटेल त्या थराला जाणार ना? तेव्हा अर्जुन बोलतो, नाही, मधुकर पाटलांना मी वाचवणारच आहे कारण ते निर्दोष आहे आणि विलासचा खून त्यांनी केलेला नाही। तेव्हा सायलीसुद्धा तेच म्हणते, मी त्यांची बायको आणि एक अशील म्हणून सगळ्यांना एक खात्री देते की हे कधीच कोणत्याही नात्याच्या बाजूने उभे राहणार नाहीत, तर सत्याच्या बाजूने उभे राहतील। उद्या माझ्या हातून जरी काही गुन्हा घडला तरी ते मला पाठीशी घालणार नाहीत, उलट ते सत्यासाठी लढतील आणि ज्याच्या बाबतीत गुन्हा घडलेला आहे त्याला न्याय मिळवून देतीलच। तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, आता तर काउंटडाऊन सुरू झालेला आहे आणि कोर्टाने दिलेल्या वेळेप्रमाणे ही केस 30 जुलैला संपेल आणि निकाल तुमच्या समोर असेल। तेव्हा एक पत्रकार म्हणते की मग ह्या शेवटच्या 1 महिन्यामध्ये तुम्ही केस जिंकणार की हारणार? तेव्हा सायली म्हणते, अर्थातच जिंकणार, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार ही कधीच कुठलीच केस हरत नाहीत आणि हा लढा सत्याचा असतो, मग हरण्याची भीती ही राहतच नाही।
अर्जुनचा सगळ्या प्रेस समोर हात घट्ट धरते आणि आम्ही एकमेकांसोबत कसे आहोत हे सगळ्यांना प्रेसला दाखवून देते. इकडे शिखरे दामिनीवर जोराजोरात ओरडत असतो. तो म्हणतो काय उपयोग झाला, त्या पत्रकारांना बोलवणं, त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च केला आणि तो अर्जुन सुभेदार या सगळ्या गोष्टींचा मस्तपैकी त्याला फायदा झाला. ते म्हणतात ना, ज्या माणसाची वेळ चांगली असते त्या माणसाचे सगळे पासेसुद्धा त्याच्या बाजूने पडतात. तेव्हा दामिनी म्हणते हो, त्या ॲडव्होकेट जोशीला मारल्याचं व्हिडिओचा खूप इम्पॅक्ट पडेल असं मला वाटलेलं, पण काही उपयोग झाला नाही. अर्जुन सगळे पुरावे त्याच्यासोबतच घेऊन फिरत आहे. शिखरे म्हणतो की तुम्ही उगाचच असं हाताची घडी घालून बसू नका. तेव्हा दामिनी म्हणते आता हात चालवायची नाही तर डोकं चालवायची वेळ आहे आणि साक्षीला आत्ताच्या आत्ता कॉल करून इथे बोलवून घ्या असं म्हणते. तेव्हा महिपत साक्षीला कॉल लावतो आणि तिचा कॉल वेटिंगमध्ये असतो. मग तो तिच्या दुसऱ्या नंबरला कॉल लावतो आणि दामिनीला दुसऱ्या नंबरला कॉल लावत असल्याचं सांगतो. तेव्हा दामिनीला दुसरा नंबर ऐकल्याचं जरासं खटकतं आणि साक्षीचा दुसराही फोन स्विच ऑफ असतो. तिकडे साक्षी प्रिया बरोबर फोनवर बोलत असते आणि ती प्रिया साक्षीला सांगत असते की ही दामिनी आहे ना, तुम्हा सगळ्यांना नाचवते. ती म्हणाली म्हणून त्या प्रेससमोर तू एवढी रडलीस, त्याचा काय उपयोग. अर्जुन सायलींनी 2 मिनिटातच गप्प बसवलं त्यांना सगळ्यांना. तेव्हा साक्षी म्हणते की त्या माइंड गेम खेळत आहेत, याचा अर्थ कळतो का तुला. त्या माइंड गेम खेळत आहेत आणि आपण सगळ्यांनी त्यांना मदत करायला हवी. तेव्हा प्रिया म्हणते तुझ्या त्या दामिनीला ना 2च इंग्लिश शब्द येतात, एक माइंड आणि दुसरा गेम. सतत तेच वापरत असते ती. आणि हो, त्या दामिनीला स्वतः जिंकायचं आहे, तुला वाचवायचं नाही आहे. तेव्हा साक्षी म्हणते या दोघांचा अर्थ एकच होतो, तुला कळत आहे का. आणि आता तू काय त्या दामिनी देशमुखला अक्कल शिकवणार आहेस का. तेव्हा प्रिया म्हणते मी कशाला जाऊ तिला अक्कल शिकवायला, मला फक्त एवढंच कळत आहे की आपण तिच्यापासून जरा सावध राहायला हवं. तुला ती माकडी आणि पिल्लांची गोष्ट माहीत आहे ना, जेव्हा तोंडात पाणी जायला लागतं ना तेव्हा ती स्वतःच्या पिल्लांच्या डोक्यावरती उभी राहते. ही दामिनी असंच काहीतरी करू शकते. तेव्हा साक्षी म्हणते नाही, असं काहीच होऊ शकणार नाही आणि देशमुख मॅडम जे काही करतील ते फक्त मला सोडवण्यासाठीच करतील, यावर माझा विश्वास आहे. आणि तुला माहीत आहे का त्या दामिनी देशमुखला फी म्हणून अण्णा किती पैसे देत आहेत ते. तेव्हा प्रिया म्हणते हे पैसे वसूल झाले म्हणजे मिळवले नाही, आपण गाफील राहून चालणार नाही. तेव्हा प्रिया म्हणते हे अर्जुन सायली घरात किती डिस्कशन करतात ना ते मी बघते आणि त्या दामिनीवर आंधळा विश्वास ठेवून चालणार नाही, आपण स्वतः आधी नीट विश्वास करून स्वतः प्लॅनिंग करायला हवं आहे असं सांगते. इकडे चैतन्य, सायली आणि अर्जुन हे मंदिराबाहेर ज्या प्रकारे तुम्ही उत्तरं दिली त्याबद्दल कौतुक करत असाल. तेव्हा सायली म्हणते नाही काही नाही, मी त्यांना फक्त साथ दिली, सगळं ते उत्तरं तर ह्यांनीच दिले. तेव्हा अर्जुन म्हणतो बायको जर तू मला जॉईन झाली नसतीस ना आणि ते पत्रकार बोलायचे थांबले नसतं ना तर मग मी काय केलं असतं. तेव्हा सायली म्हणते असं काय नाही, जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी उभे राहतात ना तर मी तसंच करणार होते. तेव्हा विचारते की मला एक कळत नाही आहे की आपण जेव्हा दर्शनासाठी गेलो होतो नेमके त्याच वेळेला पत्रकार तिथे कसे आले. तेव्हा अर्जुन म्हणतो आले नव्हते ते, तर दामिनीने त्यांना पाठवलेलं आणि जे ज्या प्रकारे प्रश्न विचारत होते ना त्या प्रकारे त्यांना पळवलं गेलं आहे हे असं दिसत होतं. तेव्हा चैतन्य म्हणतो हो, दामिनी पण ह्याचीच वाट बघत असेल ना, म्हणजे तू कधीतरी काहीतरी चुकीचं बोलशील आणि ती तुला ट्रॅप करेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, मी ट्रॅपमध्ये अडकणारच होतो आणि पत्रकार ज्या प्रकारे बोलत होते ना त्याचा मला खूप राग येत होता आणि मी एखाद्याला धरून मारलंच असतं, पण सायली होती ना तिने ते सगळं छान सांभाळून घेतलं. तेव्हा चैतन्य म्हणतो दामिनी आता चिडली असेल ना आणि ती केस जिंकण्यासाठी आता काहीही करू शकते. तेव्हा सायली म्हणते काहीही म्हणजे काय. तेव्हा अर्जुन थांबतो आणि तिला म्हणतो दामिनी कधीही हत्यार वापरणार नाही आणि महिपतला सुद्धा वापरू देणार नाही, जोपर्यंत तिला असं वाटत नाही आहे की आपल्याकडे साक्षीविरुद्ध पुरावे आहेत तोपर्यंत नाही. मग तेव्हा सायली म्हणते त्यानंतर म्हणजे काय. तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघ बायको, ही लढाई जी आहे ती बुद्धीची आहे आणि आपल्याला फक्त हेच प्रूव्ह करायचं आहे की साक्षी शिखरे ही खुनाच्या वेळेस वात्सल्य आश्रमाच्या आतमध्ये होती. इकडे शिखरे साक्षीवर ओरडत होतो आणि तो म्हणतो काय वेटिंग आहेस, त्याबद्दल तो तिला ओरडत. तेव्हा साक्षी म्हणते मी प्रियाबरोबर बोलत होते दुसऱ्या फोनबद्दल. तेव्हा तिला तो विचारतो तेव्हा ते म्हणते की दुसरा फोनसुद्धा स्विच ऑफ आहे आणि तो आतमध्ये चार्जिंगला लावलेला आहे असं म्हणते. तेव्हा शिखरे म्हणतो काय उपयोग आहे, म्हणजे 2 फोन असून त्यांचा काही उपयोग होत नाही आणि माझं काम होतं तुझ्याकडे.
तेव्हा साक्षी विचारते, काय काम होतं सांगा ना अण्णा. तेव्हा शिखरे म्हणतो, काही काम नाही, झालेलं आहे माझं काम. आधीचे ते 2 फोनाच्या नावाखाली ते 2 डबडे आहेत ना, ते आधी पेटवून दे, असं बोलून निघून जातो. इकडे अर्जुन, सायली आणि चैतन्याचं डिस्कशन चालू असताना मध्ये विमल येते आणि ती तिच्या फोनला काहीतरी झाल्याचं अर्जुनला दाखवते. आणि सायली म्हणते, तुम्हाला कोणाशी बोलायचं असेल तर माझा फोन देऊ का. तेव्हा विमल म्हणते, माझ्याकडे दुसरा फोन आहे ना. तेव्हा चैतन्य विमलताईंना विचारतो, तुमच्याकडे 2-2 फोन आहेत का. तेव्हा विमल म्हणते, हो, माझ्या बहिणीचा कॉल येतो तेव्हा मी दुसरा फोन ठेवलेला आहे तिच्यासाठी. तेव्हा अर्जुन तिला तिचा फोन चालू करून देतो आणि चैतन्य मग आपल्या कामासाठी लागूयात असं म्हणतो. तेव्हा अर्जुन सायलीकडे अजून एक अर्धा कप एनर्जी मिळेल का असं विचारतो. तेव्हा सायली म्हणते, अर्धा नाही, फक्त पावच कप देईल असं सांगून ते. इकडे चैतन्य अर्जुनला साक्षीच्या लोकेशनबद्दल डिस्कस करत असतो आणि साक्षी आश्रमच्या बाहेर गेलेली, पण ती आतमध्ये आली हे कसं प्रूफ करणार. तेव्हा अर्जुनच्या डोक्यामध्ये भन्नाट विचार येतो आणि तो म्हणतो, विमलकडे जसे 2 फोन आहेत तसे साक्षीकडेही असू शकतात का. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे हां, यामुळे तर सगळ्याच गोष्टी बदलतील आता. तेव्हा तो चैतन्याला म्हणतो, लवकरात लवकर कोर्टाची परमिशन काढ आणि आश्रमाजवळ असलेल्या टेलिकॉम कंपनीच्या टॉवरला 13 जानेवारी 2023 रोजी रात्री 7 नंतर त्या लोकेशनला कोणते कोणते फोन होते त्यांची लिस्ट आण. आणि तर साक्षीकडे 2 फोन होते तर तिचा फोन, एक फोन आश्रमाबाहेर स्विच ऑफ झाला, तो दुसरा फोन आतमध्ये नक्की ॲक्टिव्ह असेल. इकडे दामिनी साक्षीला विचारते, तुझ्याकडे 2 फोन आहेत हे मला का नाही सांगितलंस तू आणि मला इतक्या उशिरा का सांगत आहेस तू. तेव्हा दामिनी साक्षीला नीट समजावून सांगते की विलासचा खून झाला त्या दिवशी तुझ्याकडे हे 2 फोन होते का. तेव्हा साक्षी म्हणते, हो असतातच, नेहमीच असतात. दामिनी म्हणते, ज्या रात्री खून झाला त्या दिवशी तुझ्या फोनचं लोकेशन अर्जुनने कोर्टात सबमिट केलेलं आहे आणि हा दुसरा फोन तुझ्याकडे होता. तेव्हा दामिनी जोरात ओरडते आणि म्हणते, मूर्ख आहेस का, किती मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहेस, कळत आहे का तू. मुळात तुझ्याकडे 2 फोन आहेत हे मला इतक्या उशिरा का सांगत आहेस तू. तेव्हा शिखरे म्हणतो, ह्यात एवढं महत्त्वाचं काय आहे. तेव्हा दामिनी म्हणते, अर्जुनने जर शोधून काढलं हिच्याकडे 2 फोन आहेत आणि विलासचा खून झालेला तेव्हा आतमध्ये हिचा फोन ॲक्टिव्ह होता, तर तुमच्या मुलीला कोणीच वाचवू शकणार नाही. शिखरे म्हणतो, असं कसं नाही वाचू शकणार, मी तुम्हाला त्याच्यासाठी फीस देत आहे ना. तेव्हा दामिनी त्याच्यावर परत ओरडते आणि म्हणते, गप्प बसा जरा. आणि म्हणून ती एक कॉल लावते आणि ती त्याला समोरच्या व्यक्तीला सांगते की आजच्या आज माझं हे काम झालंच पाहिजे असं सांगते. इथे अर्जुन घरी त्याच्याकडे असलेल्या 3 चॉकलेट्ससाठी लाईनीत ठेवलेला असतो आणि सायलीला सांगतो की ह्या 3 चॉकलेट्स म्हणजे केसच्या टप्प्याप्रमाणे मी खातो, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. तेव्हा सायली म्हणते, हे खूप गंमतशीर आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, पण कधी कधी ना मला पहिलं आणि दुसरं चॉकलेट खायला खूप उशीर लागतो. तेव्हा सायली म्हणते, हां, पण हे तिसरं चॉकलेट न खावे लागे अशी कधी वेळच आली नसेल ना. तेव्हा म्हणतो, नाही, असं कधी झालं नाही आणि या आश्रमच्या केससाठी सुद्धा मी आता हीच सिस्टम वापरली आहे. म्हणजे एक पहिला टप्पा म्हणजे सगळ्यात आधी मोठा पुरावा की साक्षीचं लोकेशन हे आश्रमाच्या आतमध्ये होतं आणि दुसरा पुरावा म्हणजे सरंजामे आपल्या बाजूने बोलायला हवा, म्हणजे मग आपल्याला बरेच पुरावे सापडतील. आणि तिसरा फायनल पुरावा म्हणजे साक्षी शिखरेला जन्मठेप होईल. तेव्हा सायली म्हणते, दुसरा चॉकलेट तर न खाण्यासारखंच होईल ना, तो सरंजामे आपल्या बाजूने का म्हणून साक्ष देईल. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे करूया आपण सगळं मॅनेज. आणि चैतन्यला मी सांगितलेलं आहे सावंतांकडून सगळी इन्फॉर्मेशन काढायला, जरा बघू देत तरी अजून कोणाकडून त्याने पैसे घेतलेले आहेत ते. दामिनी त्याच्या माणसाला कॉल करून विचारते की काम झालं का. म्हणजे 13 जानेवारी 2023ला त्या आश्रमाजवळ असलेल्या नंबरची लिस्ट डिलीट करायची आहे असं विचारते. तो माणूस म्हणतो, हो मॅडम, मी गेलेलो टेलिकॉम कंपनीमध्ये. तेव्हा दामिनी विचारते, मग पुढे काय, ती लिस्ट कोणाच्या हातात नाही ना लागली. तेव्हा तो माणूस म्हणतो, मॅडम सॉरी, मी तिथे पोचलेलो पण माझ्या आधीच तिथे एक माणूस आलेला आणि तो ती लिस्ट मागत होता. दामिनी म्हणते, त्याला ती लिस्ट नाही ना मिळाली. तो माणूस म्हणतो, नाही मॅडम, तो माझ्या अगोदर ती लिस्ट घेऊन निघून गेलेला. तेव्हा दामिनी त्याच्यावर ओरडते आणि म्हणते, मूर्ख माणसा, तुला एकही काम करता येत नाही असं म्हणून फोन ठेवते. इकडे शिखरे विचारतो, काय काम झालं नाही म्हणजे काय झालं काय. तेव्हा दामिनी त्याला सांगते की
खुनाच्या रात्री आश्रमाजवळ असलेल्या नंबरची लिस्ट, यामध्ये फक्त अर्जुनलाच इंटरेस्ट असू शकतो आणि ही लिस्ट अर्जुनपर्यंत पोहोचलेली आहे. तेव्हा साक्षी म्हणते, खुनाच्या रात्री मी आश्रमात होते याचा पुरावा अर्जुनला सापडला आहे तर. तेव्हा आणि विचारते दामिनीला की आता काय करायचं. तेव्हा दामिनी म्हणते, कबूल करून टाक की खुनाच्या रात्री तू आश्रमात होतीस ते, आणि इतक्या दिवस आपण कोर्टात खोटं बोलत असल्याचं सांग आणि त्याबद्दल माफीसुद्धा माग. इकडे चैतन्य लिस्ट घेऊन अर्जुनपर्यंत पोहोचतो आणि 13 जानेवारीच्या रात्री आश्रमाजवळ असलेले फोन नंबर, या फोन नंबरची सगळी माहिती अर्जुनला देतो. तेव्हा अर्जुनच्या लक्षात असं येतं की ह्या दिवशी त्या रिपोर्टमध्ये तंदू, विलास आणि मधुभाऊ सोडून अजून एक नंबर ॲक्टिव्ह होता. तेव्हा सायली म्हणते की तर त्या रात्री खुनाच्या दिवशी साक्षीकडे 2 फोन होते तर. अर्जुन म्हणतो, बस आता पुढची चाल आणि सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने होतील. पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल साक्षी आणि दामिनी या दोघांची कशा प्रकारे अर्जुन सळो की पळो करून सोडतो हे पाहायला विसरू नका. धन्यवाद.